मॅन ऑफ द मॅच चा किताब ज्या खेळाडूच्या नावे गेलाय या मॅचचा सुपर हिरो ठरतोय. वयवर्ष 45 प्लस असताना देखील कलात्मक कामगिरी करणारा विलास नाचणेकर लेजंड क्रिकेटर ठरतोय या मॅचचा सुपर हिरो. प्लीज वेलकम विलासजी नाचणेकर सर. तुम्हाला इथून फेलिसिटेट केलं जाईल. एक आकर्षक चषक या स्पर्धेच्या निमित्तानं या क्षणाची गोड आठवण म्हणून इथे विलासजींना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांना पुरस्कृत केलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचा एक अगदी स्वीट मोमेंट हो आणि एक आकर्षक ऑरेंज कॅप देखील इथून दिली जाणार आहे. तर विलासजी नाचणेकर यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. अत्यंत काटक गोलंदाजी, फक्त एकच धाव खर्च केली आणि मोक्याच्या क्षणी ज्यावेळी संघाला गरज होती त्यावेळी असा परफॉर्मन्स देणं एका गुणवत्तापूर्ण क्रिकेटरचं लक्षण त्याच्यामध्ये जाणवलं. चला आपण यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मराठा योद्धा आणि श्री आई जोगेश्वरी 11 टॉस जिंकला आई जोगेश्वरी 11 संघाने आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय. तो क्षेत्ररक्षण करण्याचा फलंदाजी करता मराठा योद्धाला पाचारण केलंय आणि ज्यावेळी फलंदाजीला आणि या इनिंगला होईल सुरुवात, कॉम्बॉक्स मध्ये आपण करूयात परिवर्तन. तुमच्या सोबत सोडले जातील जयेशजी. आपण त्यांना आमंत्रित करूयात. खूप दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आलेत. थँक्यू. मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ म्हणून ओळखला जातो आणि तोच प्रत्येक आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 30 धावा आपल्याला या 30 धावा कमी वाटत होत्या, परंतु या 30 धावा बनवताना अपोजिट संघाला इथे पराभूत देखील पत्करावा लागला. हेच आहे क्रिकेट आणि तेच पाहायला मिळालं. ज्याला सातत्य राखता आलं त्याला क्रिकेटचा खेळावरती प्रभुत्व गाजवता आलं आणि तेच पाहायला मिळालं. सातत्याचा अभाव पाहायला मिळाला एका इनिंग मध्ये, तर दुसऱ्या इनिंग मध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न आज सातत्याने झाला आणि म्हणूनच संघ जिंकताना पाहायला मिळालाय. बॅटिंग साठी जर पाहायला गेलं तर रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक रत्न म्हणून ज्याला ओळखलं जातं, देवाचे गोठणे एक छोटंसं गाव आणि त्याच गावातून ज्या खेळाडूने आपल्या टेनिस क्रिकेटच्या विश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली आणि यात रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वाबरोबर मुंबईमध्ये देखील चांगला क्रिकेट खेळणारा प्रसाद भोते पांडू या नावाने देखील ओळखले जातात. पहिल्या चेंडूवरती त्याच्या माध्यमातून लगावलेला हा शानदार स्ट्रोक येतोय. 4 धावेचा वार, चेंडू सीमारेषा पार चौकार. ऐकूया डीजेचा तरार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. निश्चितच तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कर्तृत्वाने सिद्ध करावं लागतं आणि तेच करण्याचा प्रयत्न इथे सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, त्याच्यावरती इथे मात्र फटका चांगला सजवलाय. वा, जबरदस्त घुटणे टेकले आणि षटकार देखील पाहिला. येस, थँक्यू डीसी. पहिले 2 चेंडूवरती घातकतेने इथे मात्र आघात केला जातोय, परंतु त्याचं उत्तर देखील देणं गरजेचं आहे गोलंदाजाला. हा चेंडू खराब आहे. या चेंडूवरती उंची देखील आहे आणि म्हणूनच नो चेंडूचा इशारा. नो प्लस इथे धावा किती असतील हे देखील पाहावं लागेल. नो चेंडू आहे आणि म्हणूनच इथे प्रसादने सांगितलं हा फ्रीट असेल आणि तो फ्रीटचा चेंडू मला खेळू द्या, कारण का आपल्या संघाला धावांची आवश्यकता आहे. कारण का मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिले तब्बल 30 धावा देखील वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाल्यात आणि म्हणूनच प्रसाद सांगतोय जेवढ्या धावा आपण बनवू तेवढं आपण विजयाच्या दिशेने वाटचाल जास्त करणार आहोत आणि म्हणूनच विजयाचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी तो देखील मेरिट क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. फ्रीटचा चेंडू
फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण, फटका, हा लाजवाब ताकदीचं प्रदर्शन, चेंडू अल्टी पलटी कल्टी, षटकार डीजे. थँक्यू. जर प्रेक्षकांनी एका हातामध्ये कॅच टिपली तर त्यांच्यासाठी टी शर्ट असणार आहे. ब्रँडेड टी शर्ट या चेंडूवरती स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फटका तर खेळलाय खाली क्षेत्रामध्ये, फटका, अजून एक डीजे ला सुमधुर गाण्याची संधी. डीजे. पहिले 4 चेंडू तब्बल 20 धावांवरती खेळत आहेत प्रसाद बुधे, हीच ओळख आहे या खेळाडूची. पुन्हा एकदा फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण, फुल टोल वसूल, खराब चेंडू त्याच्यावरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. का फटका सजवला जातोय. निश्चितच जर पाहायला गेलं तर आपल्या राजापुरात गंगा देखील येते. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये ती धावांची गंगा पाहायला मिळते. फटका चांगला केलाय कव्हर्सला, इथे मात्र ड्राईव्ह करणारा फटका, कार्पेटच्या साईने फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, अजून एक वार, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये किती आले आहेत? 31 धावा. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 षटकामध्ये 31 धावा बनवल्या जात नव्हत्या. इथे जर पाहायला गेलं तर सूर्यदेवांची किरण आता वाढायला लागलेत, प्रखर व्हायला लागलेत, आणि त्यानंतर प्रसाद भूते देखील सांगतोय सूर्यदेवांप्रमाणे मी देखील थोडासा चमकू द्या मला देखील. धावसंख्या 31 वरती, प्रसाद किती वरती खेळत आहेत? 30 वरती खेळत आहेत. 31 मधल्या 30 धावा या प्रसादच्या बॅट मधून देखील आल्या. तर एक मोठं क्रिकेट खेळलाय तो देखील, सातत्याने मोठमोठ्या संघांमध्ये त्याचं देखील नाव हे आपल्याला जोडताना पाहायला मिळाले. उमर 11 सारख्या संघातून तो देखील खेळताना पाहायला मिळाला. रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला बोलबाला त्याचा देखील राहिला, आणि मुंबईमध्ये जेव्हा आले त्यानंतर या खेळाडूने अक्षरशः महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये राज केलं. विनोदजी शेलार यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. विनोद शेलार सरांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज असेल. इथे आपल्याकडे चांगले खेळाडू आहेत, त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्यासाठी काय महत्वाचं आहे? आत्मविश्वास महत्वाचा आहे. अपोजिट संघाकडे असतील मोठे खेळाडू, परंतु स्वतःवरती ज्याला विश्वास राखता आला तोच विजयी ठरला, हे देखील महत्वाचं आहे. स्वतःवरचा विश्वास महत्वाचा आहे, आणि तोच विश्वास तुम्हाला कमबॅक करून देणार आहे, आणि तोच विश्वास घेऊन गोलंदाजी मार्गवरती अजयला देखील आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. अजय ज्याच्या नावातच जय आहे असा हा अजय, आणि तो देखील गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना त्याला देखील आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट तो देखील मारा करेल. त्याच्या विरोधात बॅटिंगसाठी स्ट्राईक वरती सुनील शिंदे. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. इथे फटका फसल्यानंतर क्षेत्ररक्षकाने दोन्ही हात इथे निश्चितच या चेंडूला पकडण्यासाठी पुढे केला, आणि त्यानंतर त्याची जोडी ही भरली देखील जाते यशाने, आणि म्हणूनच फलंदाज सुनील बॅक टू द पेव्हिलियन जावं लागते. डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या आतापर्यंत 31 धावा. विकेट आली. आता मात्र कैलास नवाले आपण त्यांना देखील पाहतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी कैलासला देखील आपण पाहतोय. स्ट्राईक वरती त्यांना देखील पाहतोय. गोल्डन डकचा शिकार सुनील शिंदे देखील झालेत. पहिल्या चेंडूवरती ते देखील बाद झाले.
ओहो इथे मात्र बॅकफुट वरती जाऊन इथे मात्र फटका हा बॅकवर्ड पॉइंटला केला गेला. त्यानंतर एक धाव इसंगच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं, तेच इथे मात्र सुनीलला करायचं होतं, कारण आपल्याकडे एक चांगला फलंदाज आहे, त्याला स्ट्राईक वरती आणल्या तर आपल्या धावसंख्या ही मोठी धावसंख्या बनवली जाणार आहे. हेच शिकणं गरजेचं देखील आहे आणि तेच केलंय कैलासने देखील आले. आणि त्यानंतर जो मेसेज होता त्यांना दिलेला, तो मेसेज इथे मात्र त्यांनी इथे पूर्णत्वास नेला. त्याने प्रसादला स्ट्राईक वरती आणल्या. आता प्रसादची जबाबदारी आहे धावा बनवण्याची, परंतु त्याच्या विरोधात अजय देखील आहे. हा चेंडू खराब टाकलाय त्याच्यावरती आक्रमण फटका फसला होता असं वाटलं, परंतु उंची देखील आहे आणि लांबी देखील योग्य आहे आणि म्हणूनच चेंडू सीमारेषा पार षटकार. सुरेख गोलंदाजी होत असताना इथे प्रहार देखील चांगल्या प्रकारे केले जात आहेत. ओहो अजून एक जबरदस्त, अजून एक ताकदवर जबरदस्त वार, चेंडू सीमारेषा पार आला, शानदार षटकार. थँक्यू डीजे. 5 षटकार 3 चौकार तब्बल 42 धावांवरती खेळत आहेत प्रसाद भुते. पहिले 2 चेंडू चांगल्या प्रकारे टाकले देखील होते अजयने, परंतु जसे प्रसाद भुते आले त्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला. कॉन्फिडन्सचा खेळ आहे मित्रांनो, स्वतःवरती विश्वास हा देखील महत्वाचा आहे, तोच तुम्हाला इथे विजयाचं श्रेय देऊन जाणार आहे आणि म्हणूनच इथे प्रसादची विकेट महत्वाची आहे. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, संधी मिळाली आपल्याला, संधीचं सोनं करावं लागेल, परंतु जोडी फाटकी पाहायला मिळाली आहे आणि म्हणूनच एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट देखील झाली आहे. संधी देतायत आपल्याला तर त्या संधीचं सोनं करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य बजावता आलं नाहीये मित्रांनो आपल्याला. धावसंख्या या 2 धावेने वाढतीये, धावसंख्या 46 धावफलकावरती आतापर्यंतची सर्वात हायस्ट धावसंख्या बनवली गेली आहे. जिथे 30 धावा बनवता येत नव्हत्या तिथे प्रसादने सांगितलं माझ्या क्षमतेवरती विश्वास आहे. हो इथे मात्र जर पाहायला गेलं तर मिड विकेटला फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, फेकी करतील तोपर्यंत सिंगल इथे प्राधान्य दिलंय प्रसादने. धावसंख्या एकेरी धावाने वाढतीये, धावसंख्या जर टोटल आतापर्यंत 47 धावा. एक खेळाडू 47 नावाने देखील ओळखला जातो आणि तो आहे रुपेश केळंबेकर. 47 नावाने देखील ओळखले जातात, AK 47 या नावाने ते देखील ओळखले जातात. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 2 षटकामध्ये 47 धावा फलकावरती. ऐकूया डीजेचं एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. संघर्ष करत असताना पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणारी टीम. हा चेंडू निश्चितच पंचांकडे अपील केलं जात आहे, परंतु अपील इथे फेटाळलं जात आहे. हा चेंडू एक्स्ट्रा धावेचा पाहायला मिळतोय. 1 बाउंसचा इशारा देखील दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. या क्रिकेटच्या पटलावरती 1 बाउन्स अलाउड आहे, परंतु दुसरा बाउन्स अलाउड नाहीये. फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चूक केली आहे. ही चूक नाहीये, ही घोड चूक आहे. षटकार आलाय, 6 धावा. थँक्यू डीजे. आणि इथे अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावरती आहे? प्राऊड ऑफ रत्नागिरीचा स्टारकास्ट खेळाडू प्रसाद बुदे. जबरदस्त बॅटिंग त्यांनी देखील केली आहे. प्रसाद बुते अप्रतिम कामगिरी. ओहो हा चेंडू खराब हाताळलाय, पंचांची दोन्ही आज समांतर पाहायला मिळत आहेत. अवांतर धावेने धावसंख्या वाढतीये. ओहो पंचांनी इथे मात्र आपला निर्णय बदललाय. पंचांनी सांगितलंय इथे मात्र हा चेंडू पायांना ब्रश करून गेलाय. निश्चितच यासाठी प्रसादचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का त्यांनी सांगितले पंचांना.
हा चेंडू निश्चितच खराब असेल या शंकाने या बगटच्या चेंडूची भरपाई आता मात्र केली जाते. पंच आमच्या दिशेने वळाले आणि त्यानंतर मिस्टर एक्स्ट्रा धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 55 धावा फलकावरती, त्यामध्ये 50 धावा या एकट्या प्रसाद बुद्धेच्या बॅटमधून आलेत. म्हणजेच अतिरिक्त जबाबदारी त्याच्या देखील खांद्यावरती आणि ती जबाबदारी पार पडत असताना तो देखील पाहायला मिळतोय. त्याला थांबवायचं कसं, त्यासाठी चक्रव्यूह रचावं लागेल आणि त्या चक्रव्यूहामध्ये त्याला फसवावं लागेल. हा शॉर्ट पिच पद्धत चेंडू त्याच्यासाठी हा लॉलीपॉप असेल. षटकार 6 धावांसाठी. डीजे थँक्यू डीसी. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 61 धावा फलकावरती लागले जात आहेत. 61 धावा. चांगली बॅटिंग येतोय तर पाहायला मिळते. प्रसाद बुते आक्रमकता दाखवतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर स्क्वेअर रिझर्व मध्ये फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव तोपर्यंत कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. थांबवले प्रसाद बुतेला इथे मात्र कैलासने सांगितलंय प्रसाद इथे अतिरिक्त घाई करून चालणार नाहीये. आपल्याला धावांची गरज आहे आणि धावांची गरज आहे तर तुझं देखील मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. कारण का हे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या आतापर्यंत 62 धावा फलकावरती लागलेत. प्रसाद बुतेच्या बॅटमधून एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 50+ धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि म्हणूनच संघ हा मजबूत स्थितीमध्ये देखील पाहायला मिळतोय. हो चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. बॅकअप डी हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर फुलर लेनच्या चेंडूवरती इथे निश्चितच कार्पेटच्या साईने फटका केला. त्यानंतर सिंगलला इथे प्राधान्य दिलंय. स्ट्राईक रोटेट केली आहे. कैलास इथे जर पाहायला गेलं तर चातुर्यवाली बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. त्याच्याकडे क्षमता नाही असं नाही आहे, परंतु सध्याच्या घडीला प्रसादची बॅट बोलते तर त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. हेच केलं जाते. ओहो पुन्हा एकदा इथे मात्र क्षमतेचा पुरेपूर वापर. षटकार 6 धावा. डीजे हा चेंडू खराब टाकलाय. खराब चेंडू इथे मात्र हाताला जातोय आणि विकेट सॅक्रिफाईस करणं देखील गरजेचं आहे आणि तेच केलंय. इथे मात्र कैलासने सॅक्रिफाईस केले. नो चेंडूचा इशारा पंचाच्या मधून. थोडस हाईट जास्त आहे. पंच देखील सांगते थोडीस हाईट जास्त आहेत आणि त्याचमुळे हा नोचा इशारा. फिल्डिंग करणारी टीम आपला 12 खेळाडू येऊ द्या प्लीज, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. फिल्डिंग करणारी टीम आपला 12वा खेळाडू. फिल्डिंग करणारी टीम आपल्यापर्यंत आवाज जात असेल तर आपला 12वा खेळाडू हा कॉमेंट्री कक्षामध्ये येऊ द्या, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली तब्बल 70 धावा फलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. फुलटॉस आहे, त्याच्यावरती आक्रमण केलंय. समोरच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. षटकार 6 धावा. लॉंग ऑफला इथे मात्र भेदला गेल्या आणि त्याचमुळे 6 धावा संघाच्या खात्यामध्ये. हा चेंडू खराब टाकलाय का पाहायचा. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आहेत का हे देखील पाहायचं. पंचाचा निर्णय अजून देखील आला नाहीये. तो निर्णय येईल का हे देखील पाहावं लागेल. निश्चितच हा निर्णय एक्स्ट्रा धावेचा देखील आलाय. पंचांनी वेळ घेतला आणि त्यानंतर एक अचूक निर्णय
त्यांच्या माध्यमातून देखील पेश केला जातोय. पंचांची भूमिका चांगली प्रकारे पार पाडली जाते. परशुराम पाटील सर असतील, मॉन्टी घोडेकर सर असतील, नितीन शर्मा असतील. हो चांगला चेंडू आहे, हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने, व्ही झोन मध्ये फटका, त्यानंतर दोन क्षेत्ररक्षकांमध्ये लागलेली ही टक्कर, चेंडू सीमारेषा पार, चौकार. या 4 धावीने धावसंख्येचं टोटल वाढताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 81 धावा धावफलकावरती, 81 धावा धावफलकावरती. आणि त्यानंतर आपण पाहिलंय दृश्य, प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झाले ही बॅटिंग पाहून, आणि त्यानंतर धनलक्ष्मीचा वर्षा होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत 81 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग, धावांचा पाऊस पडलाय. ओहो अजून एक तडाखा, अजून एक वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. येस थँक्यू डीजे. या 6 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 87 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक, अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत. हो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. इथे लॉंग ऑनला भेदायचा आहे, लॉंग ऑनला भेदायचा, भेदलं गेलंय का? हो भेदलं गेलाय, चौकार देखील आलाय. सुरेख फटका सजवला जातोय, हेलिकॉप्टर उडवलाय आणि त्यानंतर 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल वाढते, धावसंख्या 91 धावा धावफलकावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल 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 जेल, सोडलाय. आतापर्यंत 3 जेल या खेळाडूचे सोडलेत, आणि 3 जेल सोडल्यानंतर त्याचा खाम्याजा आपल्याला भोगावा लागणार आहे. मित्रांनो, मोहम्मद अली हा एक जगातील ग्रेटेस्ट बॉक्सर, आणि तो ग्रेटेस्ट बॉक्सर होण्यापूर्वी तो लहानपणापासून स्वतःला सांगायचा, आय एम द ग्रेटेस्ट. स्वतःला इथे मात्र ग्रेट मानलं, आणि त्यानंतर विश्वास ठेवला स्वतःवरती, आणि त्यानंतर तो रियालिटी झाला. विश्वास महत्वाचा आहे. राकेश करगुटकर यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रसाद भुतेच्या या बॅटिंग साठी आले. अजून एक चौकार, 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. सचिन जाधव सर यांच्याकडून देखील 250 रुपयाचा कॅश प्राइज हे प्रसाद भुतेसाठी जमा झालाय. निश्चितच प्रसादला ते कॅश प्राइज जे आहे ते दिलं जात आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. निश्चितच एक छोटस गाव आहे देवाचे गोटणे, आणि त्या गावातून ज्याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली, मोठं स्वप्न पाहिली, आणि आज या खेळाडूचं नाव या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आदरानं घेतलं जातं. तोच प्रसाद भुते आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळालाय. यानंतरची होणारी मॅच असेल महापुरुष क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात जयदुर्ग वॉरियर्स. या दोन संघांनी लगेचच तयार राहायचं आहे. यानंतरची आपली लगेचच मॅच आहे महापुरुष क्रिकेट संघ आणि जयदुर्ग वॉरियर्स. दोन्ही संघ तयार राहा. देवाचे गोटणे स्नेह संवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष गोपीनाथजी गाडी सर, त्यांचं देखील आगमन झालंय. सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे.
आपला देखील यथोचित मान सन्मान हा केला जाणार आहे. तुमचं देखील कार्य या देवाचे गोटणे प्रीमियर लीग मध्ये महत्वाचं राहिलंय आणि म्हणूनच आपला देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्नेह सर्वाधिक मंडळ विद्यमान अध्यक्ष कमलाकर गाविलकर सर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघ सचिव विनायकजी शिंदे सर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान करतोय. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ही मॅच आपण पाहतोय ती म्हणजेच मराठा योद्धाच्या विरोधात श्री आई जोगेश्वरी 11 संघ आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये मराठा योद्धाच या संघाने बनवल्या तब्बल 97 धावा 98 धावांचा पाडला कितीपत्र करायचंय दुसऱ्या इनिंग मध्ये आणि त्यानंतर मायक्रोफोन मध्ये देखील थोडासा बदल आपण करतोय. एक बुलंद आवाज ज्या आवाजाने या अख्ख्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राज केले तेच निखिल सर आपल्या बरोबरीने ते देखील जोडले गेलेत. आपण त्यांचा देखील एक सुमधुर आवाज यानंतर ऐकणार आहोत. मी जातोय मायक्रोफोन सुपूर्द करतोय निखिल सरांकडे. थँक्यू. धन्यवाद जयेशजी, तुमचं देखील आभार. मराठा योद्धा आणि त्या विपक्षामध्ये श्री आई जोगेश्वरी 11 अशी लढत सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला ज्यामध्ये प्रसाद बुधेचा बलाढ्य आणि प्रशस्त फलंदाजीचा नमुना त्यांना पेशकश केला. बॉल तयार. 98 धावसंख्येचा पाठलाग ज्याला इथून सुरुवात होणार आहे. समोर लक्ष भरपूर मोठं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग इथून सुरू झालाय. बॅटची कडा आणि इथे पहा यष्टीरक्षकाचा प्रेझेन्स ऑफ माइंड प्रॉपर. फलंदाजाला परतावा लागणार आहे. पहिला धक्का. मिस्टर प्रीतम निघालाय शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या आसऱ्याला. बॅट्समन आउट. थँक्यू. काय बॅटिंग केली आहे पहिल्या सत्रात. फलंदाजी करत असताना प्रसाद बुधे डावखुऱ्या हाताचा अगदी विस्फोटक अत्यंत विस्फोटक फलंदाज. एकंदरीत 98 धावसंख्येचं टार्गेट समोर आहे. पाठलाग सुरू आहे. मराठा योद्धा नावाप्रमाणे योद्ध्यासारखे ते लढलेच जरूर. नवीन फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॉलर प्रसाद बुधे. प्रसाद बुधे पुन्हा एकदा तयार. इन फ्रंट ऑफ द विकेट उडवलाय समोरच्या दिशेने अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चालला एक टप्प्या अखेर ओव्हर द रोप. आला इथे पहिला चौकार. थँक्यू डीजे. यानंतरच्या लढतीचा टॉस केला जातोय.
एका बाजूला श्री महापुरुष क्रिकेट संघ आणि त्या विपक्षामध्ये जयदुर्गे वॉरियर्स. श्री महापुरुष 11 आणि जयदुर्गे वॉरियर्स. टॉस जिंकलाय जयदुर्गे वॉरियर्स सौरभनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. खरं तर सामना सुरू आहे. आणखीन एक धक्का. करण झालेत बाद. बॅटची कडा घेऊन प्रसाद भुतेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आता अष्टपैलू कामगिरी करायला त्यानं सुरुवात केली आहे आणि महत्वाचा सोनेरी हिरा असंच म्हणावं लागेल की महत्वाचा हिरा त्या संघाला इथे लाभलाय. मराठा योद्धा या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. खरं तर मराठा या नावातच ताकद आहे. अगदी मराठा ही जी उपाधी आहे ही छत्रपती शिवरायांच्या काळात 18 पगड आणि 12 बलुतेदार या 30 पगड जाती ज्या टोटल होत्या त्याच्यामध्ये स्वराज्याकरता लढणाऱ्या प्रत्येकाला मराठा असं संबोधलं जायचं, मावळा असं संबोधलं जायचं. त्या नावानं हा संघ इथे खेळतोय. बॉल तयार. फटका पहा. फसलाय चेंडू. बॉल चाललाय फ्लँक स्लिप मध्ये. तिथे झेल सुटलाय. साधा सोपा झेल इतका जो दरडी माथेला दान केला गेला आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 98 धावसंख्येचा. लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त 5 धावा. 93 धावांची गरज आहे आणि या षटकातील जर आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल इथे शेष आहे. बॉल तयार. फटका पुन्हा एकदा हवेत. स्वतः प्रसाद भुते त्या बॉल खाली सेल्फ फॉलो थ्रू मध्ये आणि चुकी घडली. आता ही चुकी निश्चित रूपानं कॅच ड्रॉप्ड. एकंदरीत षटक क्रमांक पहिलं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन ओनली 6. 6 धावा फक्त धावफलकावर आहेत. परिस्थिती अवघड आहे. निश्चितच आई जोगेश्वरी 11 या संघाकरता त्यांच्याकरता मी एकच वाक्य म्हणेन की परिस्थिती विरोधात गेली म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी रणांगणात लढणं कधी थांबवलं नाही. आकाशात जो तारा दिसतो ना त्याला कधी खाली पडताना जमिनीवर आपण पाहिलं नाही. असंख्य नद्या या समुद्राला जाऊन मिळतात परंतु तो समुद्र कधी नदीच्या भेटीला गेला नाही. या गोष्टीला इथून लक्षात ठेवावं लागेल आणि त्याच आत्मविश्वासानं आणि आत्मबळावर इथे खेळी करावी लागणार आहे. सध्या तुम्ही अपर एंडला जो खेळाडू पाहतायत फलंदाज देखील सज्ज आहे. बॅट्समन कश्यप आणि त्याचा साथीदार चारू दत्त सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. चारू दत्तला तुम्ही पाहताय शेवटच्या 18 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा जोडल्या गेल्यात. विजयाकरता अजूनही 92 धावसंख्येची गरज आहे. समोरचा जर करू शकतो तर आपण का नाही या काला विचारावं लागेल. फटका पहा. फसलाय पुन्हा एकदा. 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये 2 खेळाडू त्या चेंडूचा अगदी पाठलाग करत होते. तिथे जी भौगोलिक परिस्थिती आहे मैदानाची त्यांना साथ दिली क्षेत्ररक्षकांना आणि तदनंतर धावा इथे कनेक्ट झाल्या. 2 पहिल्या बॉलवर आर्यन आलेत बॉलिंग मार्कवर. सध्या तुम्ही पाहतायत देवाचे घोटणे प्रीमियर लीग 2026 अत्यंत दैदिप्यमान क्रीडा सोहळा. स्टेप आउट होऊन बॉल चालला अलॉंग दी कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे आणि त्यामार्फत फक्त एकच धाव पुन्हा एकदा धाव फलकावर जोडली जाते. संघाची टोटल जर आपण पाहिली जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. फटका चांगला आहे परंतु समोर क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये अगदी सोपा साधा झेल. इथे बॅट्समनला परतावं लागणार आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धन्यवाद. आणि याआधी आपण उल्लेख केला जयेशजी की वेडात मराठे वीर दौडले सात. बैलोल खानाला आश्रय दिला आणि स्वराज्याचे पहिले सरनोबत प्रतापराव गुजर आणि त्यांच्याखेरीज त्यांचे 6 मुख्य जे त्यांच्या रॉ डिपार्टमेंटला काम करणारे सगळे त्यांचे नेत्र त्यांच्यावर महाराजांनी रोष दर्शवला आणि मग ते 7 मावळे पुन्हा निघाले त्या बैलोल खानाला धुळीस मिळवण्याकरता. महाराजांचे धारदार शब्द त्यांना पोहोचले आणि मग ते गाणं वाजलं.
इथे मात्र बॅटची कडा, बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप मधून सरळ डीप थर्ड मानचं क्षेत्र काबीज करत असताना या बॉलवर मिळतील इथे 4 धावा. इट्स अ मच नीडेड बाउंड्री फॉर टीम आई जोगेश्वरी 11. आणि चौथ्या बॉलवरच्या या 4 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट. महत्वाचे 3 हिरे इथून परतलेत. प्रीतम बाद झाले, तदनंतर कश्यपला करणला देखील परतताना आपण पाहिलं आणि त्यानंतर कश्यप देखील परतले. इथे पहा हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करत असताना 2 धावा सहज कंप्लीट केल्यात. 5व्या बॉलचा खेळ इथे संपलाय. दुसरं षटक जे प्रगतीपथावर असताना आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जी जाऊन पोहोचली आहे 98 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त 15. अजूनही 83 धावसंख्येची गरज आहे. इथून डबल टॉप गिअर टाकावा लागणार आहे. परंतु आपण म्हणतो ना की जसं अडखळ्यांचा प्रवास, इथे व्हाईट बॉल जरूर आलाय, पंचांनी निर्देशित केलंय. एक्स्ट्रा धावसंख्येच्या सहाय्याने टीमची टोटल पोहोचली आहे 16. 16 बॉल तयार. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू खेळपट्टीच्या अगदी समांतर स्थिरावलाय. त्यामार्फत फक्त एकच धाव. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. थोडीशी प्रेक्षकांची निराशा जरूर होते. बऱ्याचदा आपण म्हणतो ना की जसं लग्नात गेल्यानंतर प्रेक्षकांचं कसं असतं की वधूवर कसे दिसतात त्यापेक्षा मेजवानी काय याकडे लक्ष दिलं जातं. तसंच क्रिकेटमध्ये देखील आहे. कोणी जिंकू दे कोणी हारू दे, आम्हाला त्याच्याशी काहीच नाही, काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त जे क्वालिटी क्रिकेट आहे, म्हणजे जो दर्दी क्रीडाप्रेमी क्रिकेट पाहायला आलाय, जो कोणत्याही संघाचा पाठीराखा नाही आहे, त्याला खरं तर फक्त आणि फक्त गुणवत्तापूर्ण क्रिकेट पाहायचं आहे, षटकार चौकार पाहायचे आहेत. आणि ते इथं दिसत नाही आहे. थोडीशी निराशा जरूर झाली आहे. आई जोगेश्वरी 11 संघाला इथून त्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. बॉल तयार. तिसरं षटक चैतन्य आलेत. तिसऱ्या षटकाला इथून होतोय प्रारंभ. पुन्हा एकदा लाईन ऑफ ऍक्शन परफेक्टली. इथे चेंडूचं जर डिलिव्हर्जन पाहिलं आपण, प्रॉपर गोलंदाजी होते. 2 जे अस्त्र आहेत टेनिस बॉल क्रिकेटमधले, खरं तर पहिला बॉल गुडलँड स्पॉट टू स्पॉट ऑफस्टिकच्या बाहेर गोलंदाजी होते. अन्यथा मग पॉकेटचा वापर केला जातो गोलंदाजांकडनं, ज्याला आपण ब्रह्मास्त्र म्हणतो क्रिकेटमधलं. यॉर्कर पद्धतीचे किंवा फुलिश लेन डिलिव्हरी त्या हाताळी जात आहेत. डेफिनेटली इथे हवी झालेत गोलंदाज. पुन्हा एकदा पहा, गुडलेंथवर होता आणि बॅकफुटवर जावं लागलं फलंदाजाला. दमछाक जरूर केली आहे फलंदाजाची देखील. 1 मोर डॉट बॉल. मिस्टर पराग थोडासा संघर्ष शिगेला जरूर पोचलाय. इथे निधड्या छातीनं निर्भीडपणे लढावं लागणार आहे. की कदाचित कारणं बरीच असतील. बऱ्याचदा आपण म्हणतो खेळत असताना चांगली गोलंदाजी, परंतु इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच दर्शवत आहेत त्यांच्या उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर चेंडू आहे, त्यामुळे पंचांनी निर्देशित केलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. प्रवास पहा कसा आहे. कुठल्याही प्रकारची लेदर अकॅडमी नाहीये, घरात पैसे देखील नाही आहेत, आणि तरी देखील शेरे आणि तालुका शहापूर मधला ग्रामीण भागातला खेळाडू, त्याचा प्रवास IPL पर्यंत. ओमकार तारमळे त्या खेळाडूचं नाव आहे. म्हणजे मनामध्ये ना जिद्द पाहिजे, मनगटात ताकद पाहिजे, आणि त्या ताकदीला तुम्हाला एक्झिक्यूट करता आलं पाहिजे योग्य वेळी. कदाचित त्या ओमकार तारमळेचा प्रवास, मी बऱ्याचदा म्हणतो की महिला आर्थिक विकास महामंडळ जे आहे ना, त्याचं योगदान फार आहे क्रिकेटमध्ये. म्हणजे जसं tenniscricket.in जी पहिली ऑफिशियल वेबसाईट सुरू झाली, ते देखील संतोष नाणेकरांनी कर्ज घेतलं, ते बचत गटातूनच घेतलं गेलं. आणि आता ओमकार तारमळेच्या यशामागे देखील त्याच बचत गटाचा हात आहे. 3 लाख रुपयाचं कर्ज त्याच्या वडिलांनी तिथून घेतलं, आईने. बॅकफुटवर जाऊन हा फटका बॅकवर्ड पॉइंट मध्ये फसलाय आणि आणखीन एक धक्का फलंदाजाला परतावं लागणार आहे. विकेटचं झालं इथे पतन आणि 1 मोर विकेट. मिस्टर पराग हॅज टू डिपार्ट. त्याला परतावं लागतंय. धक्का क्रमांक 4. बॅट्समन आउट. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रुपेश पोचलेत पुढच्या फलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता. प्रॉपर गोलंदाजी, वेगावर स्वार झाला होता आता गोलंदाज. भन्नाट वेगाने इथे मात्र बॉलला एक्झिक्यूट केलं. मोमेंटम देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि फलंदाजांचा मोमेंटम तोडण्याचा प्रयत्न इथे झालाय.
त्यामुळे या षटकातील आता 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचा उर्वरित एक बॉल शिल्लक आहे. 20 धावा धाव फलकावर आहेत. विजयाकरता अजूनही भरपूर मोठ्या धावसंख्येची गरज आहे. इनसाइड आउटचा हा फटका एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध खेळला गेला आणि पाठलाग होतोय चेंडूचा, परंतु त्या दोन्ही खेळाडूंना बीट करून बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे ओव्हर द रोप इथे मिळालाय. उशिरानं का होईना परंतु चौकार. थँक्यू. ही आपली आगरी कोळी गीत आहेत. मी बऱ्याचदा म्हणतो की त्या आगरी समाजाच्या कोळी समाजाच्या अविरत संघर्षाची मोठी कहाणी आपण अनेकदा पाहिली आहे. ही जी मुंबापुरी आहे म्हणजे जी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी जी याच कोळी लोकांच्या याच आगरी लोकांच्या कष्टावरती उभी आहे आणि या मुंबापुरीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आणि मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला हे मुंबापुरी काही ना काही देत असते. आणि त्याच मुंबापुरीमध्ये आपण बऱ्याचदा म्हणतो ना की आपल्या आगरी कोळी समाजाचं आराध्य दैवत आई एकविरा तिच्या चरणी नतमस्तक होऊन 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे ते देखील कारल्याचा वेरगावचा डोंगर असं म्हणतात. तिच्या दारी जाणाऱ्याला प्रत्येकाला ती कधी रिकामा हाताने पाठवत नाही, काय ना काय त्यांना मिळत असतं. निश्चितच इथे पहा एक सिंगल जरूर आली. मैदानाच्या आतमधून चौथ्या षटकाला झाली आहे सुरुवात. टीमची टोटल पोहोचली आहे 25-25. चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे. बॉलिंग मार्कवर विनोदला तुम्ही पाहतायत आणि शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयाकरता अजूनही धावसंख्येची गरज आहे. 73 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 73 धावांची गरज आहे. अगदी औपचारिकता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे एक किस्सा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडला होता ज्यामध्ये जास्त सर्वोच्च धावा तो चेंडू हरवल्यानंतर त्या कमावल्या गेल्या होत्या, परंतु आता खरं तर लिमिटेशन्स आहेत. योग्य नियम बांधणी क्रिकेटला आहे आणि त्यामुळेच थोडंसं इथे आता विजयापासून भरपूर दूर गेलेत. श्री आई जोगेश्वरी 11 हा संघ फलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी, एक्झिक्युशन देखील प्रॉपर आहे बॉलचं. सुंदर हायाम ॲक्शन पाहायला मिळते. स्वतःच्या संघाला बॅकअप देण्याचं काम इथे विनोद करतायत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ इथून मात्र शेष. नायगावच्या क्रीडानगरीमध्ये उमळेमानच्या या क्रीडांगणावरती आपण हा रौप्य महोत्सवी आणि दैदिप्यमान क्रीडा सोहळा पाहतोय. खरं तर त्या उमळेमानकरांचं देखील इथे आभार व्यक्त केलं पाहिजे कारण हे मैदान उपलब्ध करून दिलं. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. मॉन्टी सर, जसा ग्रामीण भागात डेव्हलपमेंट आली आणि जागांचे भाव वाढले तशी पूर्ण मैदानं बऱ्याच ठिकाणी कमी झाली. अगदी आता आमच्या वाड्यासारख्या ग्रामीण भागात देखील डिक्लेअर झोन नावाचा प्रकार मैदानांमध्ये येत चाललाय. त्यामुळे निश्चितच इथे उमळेमानकरांचं आणि त्या ग्रामस्थांचं इथे आभार व्यक्त केलं पाहिजे. चांगलं सुसज्ज मैदान तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलं. फटका चांगला आहे परंतु फटक्यात ताकद कम और गुस्सा ज्यादा असंच म्हणावं लागेल. जी मनगडातली प्रॉपर पॉवर फ्लो देणं गरजेचं होतं तो इथे मात्र देता आला नाही. त्यामुळे फटक्याला मोमेंटम प्राप्त झाला नाही आणि वन मोर फक्त सिंगल आणि याच सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 28 वर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष. यानंतरची जी लढत आहे मी विनंती करतो श्री महापुरुष 11 आणि त्या विपक्षामध्ये जय दुर्गे वॉरियर्स. जय दुर्गे वॉरियर्स संघाने टॉस जिंकलाय पुन्हा आणि निर्णय स्वीकारलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. खरं तर कर्णधार सौरभ फार हुशार आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ त्याने केलाय आणि सामनावीराचा किताब देखील इथे बाईचा सिग्नल आलाय. औपचारिकता जी शेवटची शेष आहे. चौथा सामना जो इथून त्याची समाप्ती होईल. तुषारजी झिमरे त्यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. इट्स अ बँग ऑन द टार्गेट. सरळ त्रिफळाचीत झालाय फलंदाज आणि मनापासून अभिनंदन प्रसाद भूते फॅन क्लब टीम मराठा योद्धा. तुमचं मनापासून अभिनंदन आणि खूप चांगला खेळ तुम्ही केलात त्याबद्दल आई जोगेश्वरी 11 तुमचं देखील मनापासून कौतुक. आपण थांबूयात. यानंतर मॅच नंबर 5 ला जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये आपण करूयात परिवर्तन जिथे तुमच्या सोबत पुन्हा एकदा घनदाट जंगलाचा जो परिसर आहे संगमेश्वर त्या विभागातून आलेला आमचा
अत्यंत बुलंद आवाज. जयेशजी तुमच्या सोबत जोडले जातील. धन्यवाद. या मॅचचा मेन ऑफ द मॅच नो डाऊट सगळ्यांना माहिती आहे या मॅचचा मेन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय. निश्चितच तो जातोय प्रसाद बुतीला. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं आणि म्हणूनच संघ या मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळाला. धनराशी देखील कमावली या खेळाडूने. तब्बल जर पाहायला गेलं तर या खेळाडूला जी धनराशी आपल्या जवळ जमा झाली आहे ती म्हणजे 450 रुपये ही धनराशी त्याला दिली जाईल. त्याचबरोबर सामनावीराचा जो पुरस्कार जो आहे तो देखील त्याला दिला जाईल. प्रसाद भुते फॅन क्लब्सच्या माध्यमातून एक कॅश प्राइज देखील त्याला दिलं गेलं. अप्रतिम. आणि मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहिलं की पंच जेव्हा मॅच चालू होती तेव्हा जे दर्दी प्रेक्षक होते ते देखील आतमध्ये आले आणि त्या प्रसादच्या या खेळीवरती त्यांनी देखील धनलक्ष्मीची वर्षाव त्याच्यावरती केली. त्याचा हा खेळ त्यांना भावला आणि म्हणूनच धनलक्ष्मी त्याला पावली देखील. आपण निश्चितच यानंतरची मॅच कडे देखील जातोय. मॅच महत्वाची आहे. एका बाजूला महापुरुषचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे जयदुर्गे वॉरियर्सचा संघ आहे. जबरदस्त मॅच ही देखील पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. ही जर पाहायला गेले तर 5वी मॅच असेल. एक चांगली मॅच पाहायला मिळते. आजच्या दिवसातील ही 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. महापुरुष क्रिकेट संघ त्याच्या विरोधात जयदुर्गे वॉरियर्स या मातबर संघामध्ये ही लढत जयदुर्गे संघाने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलं महापुरुष संघाला आणि महापुरुष वॉरियर्स संघ इथे मात्र बॅटिंगसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी गुरुप्रसाद आणि प्रथमेश ही सलामीची जोडी त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती केतन. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता त्याच्यावरती आक्रमण केलंय. गॅप शोधलाय. त्यानंतर चेंडू इथे मात्र शर्यत जिंकतोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. दोन क्षेत्ररक्षकांना भेदले इथे आणि चेंडू सीमारेषा पार देखील आला. पहिल्या चेंडूवरती
चौकार या चेंडूवरती निश्चितच पंचांकडे अपील केली जाते. पंचांनी अपील फेटाळले. या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी थोडस जर पाहायला गेलं तर खूपच बाहेर टाकला, डावेस्टीच्या बाहेर होता आणि त्याचमुळे हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी देखील गणला जातोय. संख्येचं टोटल आतापर्यंत 5 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकाराला प्रेशर गोलंदाजाच्या वरती ऑटोमॅटिकली पाहायला मिळालं. फुल टॉस आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. थँक्यू डीजे. दोन्ही चौकार जर पाहायला गेलं तर काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंगॉनच्या मधून आले हे चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर धाव संख्या आता मात्र वाढताना पाहायला मिळते. आतापर्यंत 9 धावा फलकावरती लागले जाते. सुरुवात बेमनेनं खराब केले गोलंदाजाने, परंतु कमबॅक आपल्याला करावा देखील लागेल. महत्वाचं काय तर कमबॅक करणं. सुरुवातीला आक्रमक जरूर झाले फलंदाज, परंतु त्यानंतर गोलंदाजांना देखील कमबॅक करायचंय सध्याच्या घडीला. परंतु इथे मात्र कमबॅक करू दिला जात नाहीये. आता मात्र कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावा डीजे. हा चेंडू निश्चितच थोडस लिव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या क्षणी ते मात्र स्वतःला थांबवले या खेळाडूने आणि त्यानंतर स्वतःच नाराज झालाय का तर फटका चौकार देखील आला असता कदाचित, हेच त्याला सांगायचं होतं आणि म्हणूनच स्वतःवरती नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 13 धावा फलकावरती. ओहो, या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर उंची कमी आहे, थोडस साइडम ऍक्शन आहे आणि साइडम गोलंदाजी ऍक्शन म्हटल्यानंतर चेंडू जो आहे तो जास्त करून आपल्याला जमिनीच्या समांतर लेवलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच पाहायला मिळते साइडम बॉलिंग ऍक्शन आणि त्याचमुळे हा चेंडू जो आहे तो थोडस खाली जमिनीला समांतर पाहायला मिळाला. धावसंख्या आतापर्यंत 13 धावा फलकावरती. 3 चौकार आले, त्यामध्ये एक एक्स्ट्रा धाव. फुल टॉस होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि चेल टिपला जातोय. फुल टॉस वरती झालाय, फलंदाचा लॉस डीजे. थँक्यू डीजे. बॅटिंग साठी तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला चेतन देखील पाहायला मिळतात. चेतनच्या विरोधात केतन हे देखील पाहायला मिळतात. चेतनच्या विरोधात केतन प्रसाद भुते निश्चितच आपल्याला ते देखील स्क्रीनवरती पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग केली आणि आम्ही दोघे देखील जर पाहायला गेलं तर संगमेश्वर तालुक्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळलोय, एकत्रित खेळलोय. रत्नागिरी जिल्ह्यासाठी लांजा संघातून आम्ही देखील एकत्र खेळलोय आणि त्या जुन्या आठवणी थोड्याशा ताज्या होत असताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला प्रसाद सातत्याने क्रिकेटच्या मैदानावरती आहेत, परंतु मी आता एक वेगळं क्षेत्र निवडलंय समालोचन करण्याचं आणि म्हणूनच आज या देवाचे घोटणे या स्पर्धेसाठी आज समालोचक म्हणून भूमिका बजावतोय. सध्याच्या घडी आपण मॅच कडे देखील वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात. नंदकुमार आपल्याला दुसऱ्या
नंदकुमार आले तर इथे जर पाहायला गेलं तर फटका चांगला केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला फटका उडवलाय. त्यानंतर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते, कारण डीपला चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन दिले. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्या प्रकारची क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. फुल टॉस होता समोरच्या दिशेने. बॅक टू द बॉलर फटका केलाय. मी म्हणेन या चेंडूवरती स्वीपचा फटका केला असता तर निश्चितच चौकार किंवा षटकार देखील पाहायला मिळाला असता, परंतु शॉर्ट सिलेक्शन खराब पाहायला मिळते. मनामध्ये आधीच तो निश्चय केला होता या चेंडूवरती आपल्याला ड्राईव्ह करायचा आहे, आणि त्याचमुळे थोडस द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाले फलंदाज. फुल टॉस होता, स्वीपचा फटका आता मात्र केला जातोय. एक पाऊल पुढे टाकलं, फटका केला. 4 धावांसाठी आडव्या बॅटचा कडवा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. डीजे थँक्यू डीजे. इंस्टाग्राम वरती ट्रेंडिंग वरती असणारे सॉन्ग डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळते. डीजे मास्टर अप्रतिम कामगिरी करतायत. या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर शफल झाले, फटका चांगला खेळलाय आणि निश्चितच सिंगल धाव असेल. थोडस फाईन केला फटका, त्यानंतर डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं, तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड होते. धावसंख्या आतापर्यंत सिंगलने वाढते. 19वा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 19वा फलकावरती नंदकुमार यांना देखील पाहतोय, त्यांना देखील कमबॅक करायचे. एक साजेदारी ब्रेक करावी लागेल, जी साजेदारी सध्याच्या घडीला डोकेदुखी ठरली. या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर हा चेंडू समोरच्या दिशेने उडवला जातो. या फटका तर चांगला केला. तिथे वाईट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना 2 पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21 धावा फलकावरती, 21 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलंय की 30 धावा देखील वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाल्या. हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी पंचांचा निर्णय एक्स्ट्रा धावेचा देखील आलाय, कारण का आज शफल खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाला फॉलो केलं, त्यानंतर एक्स्ट्रा हा चेंडू आताला गेला. वाईट +1 एकूण 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 23 धावा फलकावरती. नंदकुमार यांना कमबॅक करायचा आहे, परंतु तो कमबॅक करण्यासाठी एक चांगला चेंडू देखील डिलिव्हर करणं गरजेचं आहे. या चेंडूवरती कव्हरच्या डोक्यावर फटका सजवलाय. अवेमध्ये आहे चेंडू दीर्घकाळ, त्यानंतर चेंडू नो मॅच लँड मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट तोपर्यंत केलं जाते. 2 धावा आल्यात आतापर्यंत. धावसंख्येचं टोटल 25 या आकड्यावरती 2 षटकाचा केस संपुष्टात. 12 पॉइंट जवळजवळ 25च्या सरासरीने ही धावगती वाढवली जाते, आणि म्हणूनच तब्बल 25 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. 2 षटकांचा केस संपुष्टात. 2 षटकांमध्ये 25 झालेत. थोडीशी विश्रांती आपण देखील घेतोय आणि जातोय डीजेच्या सुमधुर संगीताकडे. डीजे थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकासाठी आपण सौरभ तिर्लोटकर यांना देखील पाहतो. एक जबरदस्त गोलंदाज ते देखील आहेत. हो, त्याच्या विरोधात स्वीपचा फटका चांगला प्रकारे खेळलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा फटका एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचा आहे, परंतु थांबवलं गेलं. एक चांगला निर्णय घेतलाय. निर्णय आज दोघांच्या हा सहमताने घेतला, हे देखील महत्वाचं आहे, आणि म्हणूनच इथे मात्र खतरा उत्पन्न झाला नाहीये. धावसंख्या ही सिंगलने वाढेल. धावसंख्येचं टोटल 26 या आकड्यावरती. मगाच्या मॅच मध्ये प्रसाद बुद्धेच्या बॅट म्हणून धावा आल्या, आणि त्यानंतर फलंदाजांना विश्वास आला की धावा बनू शकतात. विश्वास महत्वाचा आहे. ओहो, रिवर्सचा फटका इथे मात्र सजवण्याचा प्रयत्न. रिवर्सचा फटका खेळण्यासाठी टायमिंग अचूक लागतं, त्याचबरोबर ती नजर देखील लागते, खारीसारखी ती नजर, आणि ती तीक्ष्ण नजर इथे मात्र थोडीशी मिस होताना पाहायला मिळते, आणि म्हणूनच हा फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. धावसंख्या ही रोखली जाते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26 या आकड्यावरती. धावसंख्येला थोडासा आळा घातलाय, ब्रेक लागलाय. ओहो, या चेंडूवरती आय मिस डेफिनेटली हिट. इथे चंदू शेटे सर असते तर काय म्हणाले असते. पुन्हा एकदा तोच डायलॉग, दांडी 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 गुल. सक्सेसफुल. डीजे
येस, मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर एक आशेचा दीप, एक आशेचा किरण जागवण्यासाठी जयदीप देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नावातच जय आहे असा हा जयदीप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल तिच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजी देखील चांगली होती. सौरभचं कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा. दांडी दांडी दांडी, गुल सक्सेसफुल फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. थँक्यू डीजे. गाण्याचे बोल जरूर समजत नाहीयेत, परंतु ट्रेंडिंग मध्ये असणारे हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झाले. थोडस जर पाहायला गेलं तर त्यांची पायांची मुवमेंट देखील झाली आणि थोडस तिरकताना पाय देखील आपल्याला पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये नवीन पावलं देखील आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. अरुण हे देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. मैदानात परिस्थिती अवघड आहे, परिस्थिती कठीण आहे, परंतु जिद्दीवान माणसाची नजर नेहमी विजयावरती असते. तो पडतो, उठतो, पुन्हा धाव घेतो, कारण एकच ध्येय असतं, चॅम्पियन बनणं. आणि म्हणूनच जिंकण्याची जिद्द त्याला थांबू देत नाही. आणि म्हणूनच इथे या क्रिकेटच्या पटलावरती तो जिंकण्याच्या ध्येयासाठी, जिंकण्याच्या इराद्यासाठी इथे संघर्ष देखील पाहायला मिळतोय. दोन्ही संघ संघर्ष करतायत आणि म्हणूनच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक हे इथे मात्र हा चेंडू पंचांकडे अपील केलंय, त्याच्यामध्ये विश्वास कमी आहे, परंतु अपील जरूर केलं गेलंय. क्षेत्ररक्षण खराब झालंय, तोपर्यंत दुसऱ्या धावीचा प्रयत्न हा सक्सेसफुली झालाय. सिंगल डबल धावा देखील महत्वाच्या आहेत. पंचांचा इशारा हा लेग बाईट स्वरूपाचा देखील आलाय, म्हणजे बॅटने धावा नाहीयेत इथे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. फलंदाजाच्या खात्यामध्ये जरूर नाहीयेत, परंतु संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेल्या या धावा पाहायला मिळतात. धावा संघाच्या खात्यामध्ये येणं देखील गरजेचं आहे. ते कशाही स्वरूपामध्ये येऊत आणि त्यासाठी इथे मात्र प्रयत्नशील आहेत हे दोन्ही खेळाडू. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सातत्याने चुका होत असताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे मित्रांनो. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलंय एकमेव खेळाडू जो आहे ज्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना त्याने सामनावीराचा किताब मिळवलाय. नाव परिचयाचं आहे, निश्चितच फिल्डिंगचा बेदात बादशाह जॉन्टी रोड्स इथे आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 30 धावा या धावफलकावरती आहेत. 30 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपुष्टात. सौरभने इथे मात्र कमबॅक करून दिलाय. पहिल्या षटकामध्ये किती आल्या? 13 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 5 आल्या. धावसंख्येचा रेशो वाढणं गरजेचं होतं, कमी झालाय, म्हणजे आपण कुठेतरी चुकीची पावलं उचलताय. इथे धावसंख्येला वाढवणं गरजेचं होतं, कमी आले धावा. गोलंदाजांनी कमबॅक केलाय हे देखील पाहायला मिळते. कधी कमबॅक एक गोलंदाज करतायत तर कधी कमबॅक हे फलंदाज देखील करतायत. आज आहे क्रिकेटचा अनोखा खेळ. हो, इथे मात्र लोअर फुल टॉस पंचांकडे अपील केलंय. अपील मध्ये पुन्हा हा तेच पाहायला मिळालंय. विश्वास नाहीये अपील मध्ये आणि म्हणूनच इथे मात्र पंचांनी देखील नकारात्मक मान हलवले आणि त्यानंतर इशारा दिलाय, इट्स नॉट आउट. चेंडू डॉट देखील आलाय, हे देखील महत्वाचं आहे. मगाच्या षटकापासून डॉट चेंडू देखील येत आहेत, म्हणजेच फलंदाज हे कुठेतरी थोडस चांगली कामगिरी करत नाहीयेत. हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. फुलर लेनचा चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु मिस्ड एक जर पाहायला गेलं तर मिस टाइम स्ट्रोक होता आणि त्याच मिस टाइम स्ट्रोक वरती पुन्हा एकदा तेच घडलंय. क्षेत्ररक्षण करा, परंतु गोलंदाज आपल्या संघ सहकार्यांना सांगतायत पहा काय. निश्चितच टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी झाला. सांगितलं मित्रा, आपण प्रयत्न करत राहूया, क्षेत्ररक्षण चांगलं होईल आपलं. नसिंग नाव द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर नजर हटी, दुर्घटना घटी, दांडी गुल.
31-31 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजून एक विकेट आली आहे संघाच्या खात्यामध्ये. बॅटिंगसाठी आता मात्र राज देखील पाहायला मिळतील. 6व्या क्रमांकासाठी त्यांची देखील वर्णी लागली आहे. राज इथे मात्र बॅटिंगसाठी सज्ज होत असताना मिळत आहेत. पाहायचंय राज कशा प्रकारे बॅटिंग करतील. त्याला देखील संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल, कारण का संधी कमी मिळतात आपल्याला आणि ज्याला ती संधी ओळखता आली तो यशस्वी देखील झाला. ती संधी म्हणजे आपल्यासाठी एक की आहे, यशस्वी होण्याची ती चावी आहे आणि ती चावीनेच आपल्याला ते बंद, आपलं जे नशीब जे बंद कुलपामध्ये दडलं गेलंय त्या चावीने ते उघडावं देखील लागतं आणि ती चावी घेऊन मैदानाच्या आतमध्ये राज देखील पाहायला मिळते. पाहायचं त्याच्या माध्यमातून प्रयत्न कशा प्रकारे केले जातील, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून जबरदस्त होत असताना पाहायला मिळते. ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. इथे एक संधी जर पाहायला गेलं तर रनआउटची देखील होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. बाईकच्या स्वरूपामध्ये या धाव आलेत. एक धाव आली आहे. धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 32 धावा फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आहे, जो सलामीला आलाय, जो एका बाजूने फेविकॉलचं काम करतोय, जो मैदानाच्या आतमध्ये राहून या मॅचला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. त्याची देखील भूमिका महत्वाची आहे. सुरुवातीला गुरुप्रसादच्या माध्यमातून आक्रमकता दाखवली, त्याने संयम राखला होता. आता संयमाचा बांध फोडावा लागेल. ओहो, संयमाचा बांध फुटलाय. फटका चांगला खेळला जातोय. वाईडिश लॉंगॉनला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, वाईडिश लॉंगॉन, आणि त्याचबरोबर इथे काउ कॉर्नरच्या मध्ये हा फटका केल्यानंतर क्षेत्ररक्षण इथे प्रोटेक्शन देत असताना पाहायला मिळाले. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. अराउंड द कार्पेटच्या साईने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल झाले. त्यानंतर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? झाला प्रयत्न, परंतु तो अपयशी देखील झाला. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्या 36 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 25 होत्या. त्यानंतर धावसंख्येला पूर्णपणे कंट्रोल मध्ये आणलं गेलं आणि म्हणूनच 4 षटकामध्ये 36 धावा झाले. चला नेक्स्ट मॅच साठी तयार व्हायचंय. श्री नागदोबा संघ आणि त्याचबरोबर समर्थ 11 दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला, नागदोबा संघ आणि त्याचबरोबर समर्थ 11 दोन्ही संघ कर्णधार या. लास्ट कॉल असेल नागदोबा वॉरियर्स संघ आणि त्याचबरोबर समर्थ 11 संघ. आपल्याला लास्ट कॉल असेल आपले दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. आणि मायक्रोफोन मध्ये पुन्हा एकदा बदल होत असताना पाहायला मिळतोय, कारण का पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय आणि म्हणूनच मायक्रोफोन मध्ये जोडला जातोय या महाराष्ट्राचा एक बुलंद आणि लाडका आवाज, निखिल सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू जयेशजी. 5वा सामना आपण पाहतोय. श्री महापुरुष राऊतवाडी आणि त्या विपक्षामध्ये जय दुर्गे वॉरियर्स. 37 धावा संख्येचं लक्ष्य. श्री महापुरुष राऊतवाडी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 37 धावसंख्येचं टार्गेट जे ते प्रतिस्पर्धी जयदुर्गे वॉरियर्स या संघाला दिले. सौरभ, चला आपले बॅट्समन लवकर पाठवा, कुठल्याही प्रकारचा जास्त वेळ न घेता. आणि यानंतरची लढत जी तुमच्या भेटीला येणार आहे, ज्यामध्ये श्री नागदोबा आणि त्या विपक्षामध्ये समर्थ 11, श्री नागदोबा वॉरियर्स आणि समर्थ 11 या 2 टीमचे कॅप्टन. टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं
तथा क्रीडा रसिकांचं आणि सगळ्या श्रोत्यांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. श्री नागदोबा वॉरियर्स आणि त्या विपक्षामध्ये श्री समर्थ 11 संघाचे कर्णधार दोघांनाही रिक्वेस्ट आहे जरा वेगानं आपण उपस्थिती दर्शवायची आहे. आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये आमचा गुणलेखक मित्र विनोद आहिर त्याच्या वतीनं देखील जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं. आता खरं तर जय दुर्गे वॉरियर्स संघाला इथून 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू. श्री नागदोबा वॉरियर्स संघाने टॉस इथे जिंकलाय पुढच्या सामन्याचा आणि गोलंदाजी स्वीकारली आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं. उत्तरार्धात